नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th मराठी SSC बोर्डची एक्झाम 20 तारखेपासून सुरू होते आणि पहिला पेपर आहे मराठीचा. त्याचे प्रिपरेशन प्लॅन आपण समजून घेत आहोत. विभागानुसार कसं प्रिपरेशन करायचं हे देखील बघत आहोत. गद्य विभाग व्हिडिओ अपलोड झालेला आहे, पद्य विभाग अपलोड झालेला आहे, स्थूल वाचन ह्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. व्यवस्थित ते तीनही व्हिडिओज बघून घ्या. पहिले 3 विभाग आपल्याला 40 गुणांसाठी असणार आहेत आणि हे 40 गुण कसे मिळवायचे, जास्तीत जास्त मार्क आपण कसे मिळवू शकतो, सगळं काही सांगितलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळून जाईल. व्यवस्थित ते व्हिडिओज बघून घ्या, एक्झामच्या आधी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा नक्की फायदा होईल. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण भाषा अभ्यास, जो की 16 गुणांचा प्रश्न आहे, विभाग आहे आणि आपण ह्याचे मार्क सहज मिळवू शकतो आणि हे मार्क अवघ्या 20 मिनिटात मिळवता येतात. म्हणजे बऱ्यापैकी आपला टाईम वाचेल आणि तो टाईम आपण दुसऱ्या प्रश्नांना देऊ शकतो. समजलं? चलो, आता प्रश्न कसा येतो ना, अगोदर ते समजून घेऊ. बघा, प्रश्न 4 अ, व्याकरणावर आधारित कृती 8 गुणांसाठी असणारे. त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतील. समास, विग्रह करून समासाचा प्रकार लिहायचा आहे. शब्दसिद्धी म्हणजे शब्द दिलेले असतील, त्यांना विभागानुसार सेपरेट करायचं आहे. नंतर वाक्यप्रचार, 4 वाक्यप्रचार दिलेले असतील, त्यातल्या 2 वाक्यप्रचारांचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. आता नीट लक्षात ठेवा, हे करताना तुम्हाला जे वाक्यप्रचार येतात तेच सिलेक्ट करतात. कळलं? नंतर प्रश्न 4 आ, भाषिक घटकांवर आधारित कृती 8 गुणांसाठी असणारे. त्याच्यामध्ये शब्दसंपत्ती पहिला प्रश्न आहे 4 गुणांसाठी. काय काय येतं बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करा. या 5 पैकी ना 4 येतील. क्लिअर? नंतर लेखन नियमानुसार वाक्य. आता वाक्य पण येऊ शकतं आणि शब्द पण येऊ शकतो, काहीही येऊ शकतं 2 गुणांसाठी. त्यानंतर विरामचिन्हे 1 गुण आणि पारिभाषिक शब्द 1 गुण. समजलं? असे झाले एकूण 16 गुण आणि हे 16 गुण आपण किती मिनिटात मिळवणार आहोत? 20 मिनिटात. म्हणजे आपला बोर्ड एक्झाममध्ये वेळही वाचेल आणि टाईम मॅनेजमेंट प्रॉपर होऊन जाईल. आता 1 बाय 1 प्रत्येक घटक समजून घेऊया. पहिला प्रश्न आहे समास. काय असतं व्यवस्थित बघा. जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द एकत्र येऊन त्यांचा जोडशब्द तयार होतो तेव्हा शब्दाच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात. म्हणजेच 2 किंवा 2पेक्षा अधिक शब्द एकत्र आले आणि एक जोडशब्द तयार झाला, त्याला काय बोलतो आपण? समास. आता जसं की बघा, राजाचा वाडा 2 शब्द होते, 1 शब्द झाला राजवाडा. नवरात्रींचा समूह 3 शब्द होते, 1 शब्द झाला नवरात्र. आता सिलेबसमध्ये किती प्रकार आहेत? तर एकूण 6 प्रकार आहेत. पहिला अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. एकदम सिंपल आहेत, एकदम सिंपल. ट्रिक सांगतो आणि सोबत बोर्डचे एक्झाम्पल पण बघूया, म्हणजे मार्क कन्फर्म होतील. आधी समजून घ्या समास कशाला म्हणतात, प्रकार कसे असतात ते. पहिला आहे अव्ययभाव समास. ह्याच्यामध्ये पहिलं पद जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. म्हणजे विग्रह केल्यानंतर पहिलं पद महत्त्वाचं. जसं की उदाहरणं बघूया पटकन, म्हणजे लगेच समजून येईल. आमरण, मरण येईपर्यंत पहिला शब्द महत्त्वाचा आहे. नंतर दररोज, प्रत्येक दिवशी. प्रत्येक हा शब्द काय करतोय, त्याचं महत्त्व इंडिकेट करतोय. घरोघरी, प्रत्येक. परत विग्रह केल्यानंतर पहिला शब्द काय करतोय, महत्त्व इंडिकेट करतोय. बिन तक्रार, कोणत्याही तक्रारीशिवाय. तक्रारीशिवाय ह्यातून काहीच नाही समजत आहे, पण कोणत्याही शब्दामुळं आपल्याला बिन तक्रार या शब्दाचा अर्थ लागतोय. म्हणजे विग्रह केल्यानंतर पहिला शब्द जर महत्त्वाचा आला तर झाला अव्ययभाव समास. सिंपल. कळलं? आता तत्पुरुष समास ह्याच्या एकदम उलटं, म्हणजेच दुसरं पद महत्त्वाचं. जसं की बघा, महाशक्ती, महान शक्ती. महान काही पण असेल ना, स्पेसिफिक काय आहे? शक्ती आहे, म्हणून दुसरं पद महत्त्वाचं. शेतकरी, शेती करणारा. करणारा म्हणजेच काय? शेतकरी. दुसरं पद महत्त्वाचं, म्हणजेच काय झालं? तत्पुरुष समास. आता ह्याच्यामध्ये अजून एक उपप्रकार येतो, विभक्ती तत्पुरुष समास. त्याच्यामध्ये विग्रह केल्यानंतर शब्दयोगी अव्ययांचा वापर होतो. जसं की बघा, तोंडाने पाठ म्हणजेच काय? तोंडपाठ. या ठिकाणी ने शब्दयोगी अव्यय आला होता. राजमहाल, राजाचा महाल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा दुसरं पद महत्त्वाचं आहे. तोंडाने पाठ, तोंडाने काय पण होऊ शकतं ना, पण स्पेसिफिक काय? पाठ. दुसरं पद महत्त्वाचं. राजमहल, राजाचं काही असू शकतं. महाल हा स्पेसिफिक शब्द आला, दुसरं पद महत्त्वाचं, म्हणून काय झालं? तत्पुरुष समास झालं. क्लिअर? दोन्ही प्रकार कळले? पुढचा बघा, द्वंद्व समास. बरोबर त्याच्या पुढची स्टेप. दोनही पदे काय असणार आहेत? महत्त्वाची असणार आहेत. बघा, पहिलं पद महत्त्वाचं अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं तत्पुरुष समास. दोन्ही पदं महत्त्वाची म्हणजेच द्वंद्व समास. ह्याचे एकूण 3 उपप्रकार पडतात. पहिला येतो इतरेतर द्वंद्व समास. आता जेव्हा ह्याचा आपण विग्रह करू ना, तेव्हा आणि व या शब्दांचा वापर होईल. जसं की आई बाप, आई आणि बाप.
दोनही महत्त्वाचे आहेत. नंतर मिसळ पाव, मिसळ आणि पाव, विटी दांडू, विटी आणि दांडू. आता नीट बघा, ह्या दोनही गोष्टी पाहिजेत म्हणून आपण इथं काय लिहिलं, आणि लिहिलं. क्लिअर? ह्याला बोलतो आपण इतरेतर द्वंद्व समास. म्हणजे आणि व असे समुच्चयबोधक शब्द आले तर समजून जायचं इतरेतर द्वंद्व समास आहे. नंतर वैकल्पिक द्वंद्व समास. आता ह्याची ट्रिक सांगतो बघा, आधी शब्द समजून घेऊ मग ट्रिक सांगतो. खरे खोटे, खरे किंवा खोटे म्हणजे एकतर खरं असेल किंवा खोटं असेल. बरे वाईट म्हणजे एकतर बरं असेल किंवा वाईट असेल. आता नीट बघितलं ना तर हे विरुद्धार्थी शब्द आहेत, बरोबर का? हां, म्हणजे विरुद्धार्थी शब्द जर आले तर त्यांचा विग्रह करताना आपल्याला किंवा लिहायचा आहे आणि समास कुठला असणार आहे, वैकल्पिक द्वंद्व समास. क्लिअर? नक्की. पुढं बघा, समहार द्वंद्व समास. आता हा काय करतो तर विशिष्ट जातीचा बोध करतो. जसं की चहा पाणी म्हणजे चहा पाण्यात चहा पाणी, फराळ, बिस्किट सगळं आलं. म्हणजे एकच शब्द त्या पूर्ण जातीचा बोध करतोय, ह्याला काय बोलतो आपण, समहार द्वंद्व समास. जसं की बघा, केर कचरा, घाण, भंगार बिंगार सगळं एकाच शब्दामध्ये काय झालं, इन्क्लूड झालं, याला बोलतो आपण समहार द्वंद्व समास. कळलं नक्की? बघा, द्वंद्व समास त्याच्यामध्ये दोनही पदं महत्त्वाची आहेत. जर दोन पदं आणि वने जोडली तर इतरेतर. दोन शब्द जर विरुद्धार्थी असतील तर वैकल्पिक द्वंद्व समास आणि त्यांना जोडताना आपण किंवा शब्द वापरणार आहोत. त्यानंतर चहा पाणी, केर कचरा असे शब्द जर आले आणि ते एका विशिष्ट जातीचा बोध करत असतील तर समजून जायचं समहार द्वंद्व समास आहे. कळलं? तिन्ही प्रकार कळले. चलो पुढचे पण तीन एकदम सिंपल आहेत बघा, पटकन समजून घेऊ. कर्मधारय समास. ह्याच्यामध्ये विशेषण आणि विशेषाची जोडी असते. विशेषण म्हणजे काय तर नाम. आता नीट बघा, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, राष्ट्राबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. कळलं? नंतर नरसिंह, सिंहासारखा नर, नराबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजे या ठिकाणी विशेषण आणि नामाची जोडी आली तर कर्मधारय समास झाला. नंतर पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष, पुरुष काय होतं, नाम, त्याच्याबद्दल विशेषण उत्तम, म्हणजेच काय झालं या ठिकाणी नाम आणि विशेषणची जोडी आली, ह्याला बोलतो आपण कर्मधारय समास. कळलं? आता बहुर्वी समास म्हणजे थोडक्यात काय, दोनही पदं महत्त्वाची नाही आहेत आणि त्यांच्यापासून कुठल्या तरी तिसऱ्या पदाचा बोध होत आहे. जसं की उमापती, उमेचा पती कोण माहीतच नाही आहे. शंकर आहे पण यात दिसतंय का, नाही दिसत आहे. नंतर जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो कोण नाही माहिती आहे. म्हणजे या शब्दांचा विग्रह केल्यानंतर कुठल्या तरी तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्याला बोलतो आपण बहुर्वी समास. डन. नंतर बघा द्विगु समास. ह्याच्यामध्ये सिंपल आहे, संख्या विशेषण असतं. जसं की नवरात्र, नवरात्रींचा समूह, संख्या आली. चौकोन, चार कोणांचा समूह, संख्या आली. कळले समासाचे प्रकार? बघा पटकन रिव्हिजन करूया म्हणजे कन्फर्म होऊन जाईल. अव्ययभाव समास, पहिलं पद महत्त्वाचं. तत्पुरुष समास, दुसरं पद महत्त्वाचं. द्वंद्व समास, दोनही पदं महत्त्वाची. त्यानंतर कर्मधारय समास, विशेषण आणि विशेषाची जोडी. बहुर्वी समास, दोन्ही पदं महत्त्वाची नाही, तिसऱ्या पदाचा बोध झाला. द्विगु समास, संख्या विशेषणाचा वापर झाला. प्रकार कळले? नक्की. आता बोर्ड एक्झामला आलेले हे प्रश्न बघा. विद्या धन, विद्या हेच धन. बघा म्हणजेच काय झालं, विद्येबद्दल विशेष माहिती, कर्मधारय समास. पंचार्थी, पाच आरत्यांचा समूह, संख्या आली. द्विगु समास, विटी दांडू, विटी पण पाहिजे दांडू पण पाहिजे, इतरेतर द्वंद्व समास. बरोबर. नीलकमळ, निळे असे कमळ म्हणजे कमळाबद्दल काय झालं, विशेषण आलं, कर्मधारय समास. पांचपळे, पाच पळ्यांचा समूह, संख्या आली, काय झालं, द्विगु समास. नंतर भाजीपाला, भाजीपाला वगैरे म्हणजे एकाच पूर्ण जातीचा काय झाला, बोध झाला, समहार द्वंद्व समास. नंतर कमल नयन, कमलासारखे नयन म्हणजे डोळ्यांबद्दल विशेष माहिती आली, काय झालं, कर्मधारय समास. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन दोघं पण आहेत म्हणजे काय, इतरेतर द्वंद्व समास. त्रिभुवन, आता कळलंच असेल, तीन भुवनांचा समूह, द्विगु समास. पुरुषोत्तम, आत्ता मागाशीच बघितलं होतं, उत्तम असा पुरुष, विशेष्य आणि विशेषणची जोडी आली की झाला कर्मधारय समास. कळलं? हे सगळे बोर्डला आलेले क्वेश्चन्स आहेत, हे व्यवस्थित बघून ठेवतात. डन. चलो आता पुढचा प्रश्न येतो शब्दसिद्धी. आता ह्याच्यामध्ये काय तर शब्द कसा तयार होतो ना त्याला बोलतो आपण शब्दसिद्धी. एकूण तीन प्रकार आहेत, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अवस्थ शब्द. आता उपसर्ग घटित शब्द म्हणजेच काय तर मूळ शब्दाच्या आधी एक किंवा दोन अक्षरे जर आली किंवा जास्त अक्षरे जर आली तर त्याला बोलतो आपण उपसर्ग. जसं की बघा मूळ शब्द काय होता, विचार, त्याच्या आधी काय आलं, सु आलं, सुविचार झालं. म्हणजे मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक शब्द जर आले किंवा अक्षरं आली तर त्याच्यापासून जो शब्द तयार होतो त्याला बोलतो आपण उपसर्ग घटित शब्द. नंतर बघा यथाशक्ती, शक्ती मूळ शब्द आहे, त्याच्या आधी काय आलं, यथा आलं,
दोन शब्द आले म्हणून ह्याला काय बोलतो आपण, यथाशक्ती. नंतर प्रगती, गती मूळ शब्द होता, त्याच्या आधी आलं, प्रगती झालं. नंतर समज, आधी काय आलं, गैर आलं. म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर एक किंवा अधिक अक्षरं जर आली आणि त्याच्यापासून तो शब्द बनत असेल तर त्याला बोलतो आपण उपसर्ग घटित शब्द. कळलं नक्की? आता ह्याच्या एकदम अपोजिट प्रत्यय घटितमध्ये काय असणार आहे, तर मूळ शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना बोलतो आपण प्रत्यय घटित शब्द. जसं की रस इक नंतर आला, रसिक झालं. दयाळू, दयाळू नंतर आला. माणूस की नंतर आला, माणुसकी. बुद्धिमान नंतर आला, बुद्धिमान. दुकानदार नंतर आला, म्हणजेच काय झालं, प्रत्यय घटित शब्द झाले. ओळखायचे कसे समजलं? नंतर अभस्त शब्द म्हणजेच काय बघा, एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे, अशा प्रकारच्या शब्दांना अभस्त शब्द असे म्हणतात. जसं की शन शन, एकाच प्रकारचे शब्द एकत्र आले. जवळजवळ, पैसाच पैसा, एकाच प्रकारचे शब्द काय झाले, एकत्र आले. पुढं बघा, आसपास, जवळपास, उभा आडवा. कळलं? विरुद्धार्थी शब्द. नंतर पुढचं एक्झाम्पल, शेजारी पाजारी, शेजारीला अर्थ आहे, पाजारीला अर्थ नाही आहे. पुस्तक बिस्तक, पुस्तकाला अर्थ आहे, बिस्तकाला अर्थ नाही आहे. म्हणजे सार्थ आणि निरर्थक शब्द यांना बोलतो आपण अभस्त शब्द. कळलं? आता पटकन रिव्हिजन मारूया. बघा, सुरुवातीला आलं उपसर्ग, नंतर आलं प्रत्यय, नंतर वेगवेगळे शब्द आले तर अभस्य. बोर्डला आलेले क्वेश्चन्स बघा. उपसर्ग घटित शब्द समजून घेऊ. बिनचूक, अभिनंदन, उपमुख्याध्यापक, बेफिकीर, अभिमान, भर दिवसा, अतिरेक, हे सगळे बोर्डला आलेले उपसर्ग घटित शब्द होते. नंतर प्रत्यय घटित शब्द बघा, दुकानदार, जमीनदार, दयाळू, सामाजिक, गुलामगिरी, चढाई, झोपाळू. नंतर अवस्था शब्द कुठले कुठले आले होते, शेजारी पाजारी, वटवट, रस्तोरस्ती, हळूहळू, लाल लाल, तिळ तिळ, आंबट चिंबट. हे सगळे बोर्ड एक्झामला आलेले क्वेश्चन्स आहेत, हे नीट बघून ठेवताल. क्लिअर? दोन महत्त्वाचे प्रकार झाले. आता पुढचा प्रश्न येतो वाक्यप्रचार. बघा, बोर्डला जेवढे वाक्यप्रचार आले होते त्यांचा तुम्हाला अर्थ लिहून दिला आहे. वाक्यात उपयोग करू शकता. कुठले कुठले आले होते, कंठस्नान घालणे, जिवे मारणे किंवा ठार मारणे, कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, असाच अर्थ लिहिताल. अर्थ लिहिण्याला 1 मार्क आहे आणि वाक्यात उपयोग करण्याला 1 मार्क आहे. त्यामुळं नीट अर्थ लिहा. जर अर्थ चुकला आणि तुम्ही वाक्यात उपयोग केला तर तुमचा 1 गुण तर गेला. त्यामुळं वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला व्यवस्थित लिहायचा आहे. अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे, आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, निकाराने लढणे, प्राण पणाला लावून लढणे, पित्त खवळणे, खूप राग येणे, कानोसा घेणे म्हणजेच अंदाज घेणे, खस्ता खालणे. एकूण 3 प्रकारे आपण त्याचा अर्थ लिहू शकतो. खूप कष्ट करणे, श्रम करणे, खूप हालापेक्षा सोसणे. नंतर मुहूर्तमेढ रोवणे, एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे, तगदा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे, कसब दाखवणे, कुशलता कौशल्य दाखवणे, मुग्ध होणे म्हणजे गुंग होणे किंवा आश्चर्याने दंग होणे. हे सगळे वाक्यप्रचार आणि ह्यांचे अर्थ व्यवस्थित समजून घेतात. आता लोड घेऊ नका. हे तुम्हाला पाहिजे ना, ह्याची PDF तुम्हाला ॲप्लिकेशनवरती मिळून जाईल. व्यवस्थित डाउनलोड करा म्हणजे ह्याचं प्रिपरेशन आणि हे जे 16 मार्क होते हे फिक्स होऊन जातील. पुढं पण बघूया, टेन्शन नका घेऊ. नक्की. चलो आता पुढचा बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द. कुठले कुठले बोर्ड एक्झामला आले होते, केलेले उपकार न जाणणारा, कृतज्ञ. उपकारांची जाणीव न ठेवणारा, कृतज्ञ. बघा, 2 वेगवेगळे शब्दसमूह होते पण त्यांचा एकच शब्द काय आला, कृतज्ञ आला. नंतर कोणाचाही आधार नसलेला, निराधार. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक. केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. समाजाची सेवा करणारा, समाजसेवक. आता हे 5 नंबर पहिलं आणि दुसरं हे जरा कन्फ्यूज करेल, नीट बघून ठेवताल. नंतर पुढं दुसऱ्यावर अवलंबून असलेला, परावलंबी. दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. ज्याला कोणीही शत्रू नाही असा, अदात शत्रू. संपादन करणारा, संपादक. हे बोर्ड एक्झामला आले होते, वाचून ठेवताल. डन. चलो आता पुढं लेखन नियमानुसार अचूक शब्द. हे सगळे शब्द नीट बघा कसं कसं लिहिलेलं आहे, कुठली वेलांटी आहे, कुठला उकार आहे, कुठले जोड शब्द कसे जोडलेले आहेत, हे बघून जर ठेवले तर मार्क कन्फर्म झाले. क्लिअर? नक्की बघताल. चलो पुढं समानार्थी शब्द कुठले कुठले आले होते, तर वाट. समानार्थी शब्द काय असणार आहे, पथ, मार्ग, रस्ता, शक्ती, ताकद, सामर्थ्य, बळ. नभ म्हणजे आकाश, आभाळ, पृथ्वी, अवनी, धरा, वसुंधरा. अर्जव म्हणजेच विनंती, डोळा, नयन, चक्षु, नेत्र, अक्ष. वृक्ष म्हणजे झाड, तरु, पादप. वारा, वायू, वात, पवन, मरुत. मार्ग म्हणजे रस्ता आणि पथ. जल, पाणी, तोय, उदक, नीर. हे सगळे समानार्थी शब्द बोर्ड एक्झामला आलेले आहेत. नंतर पुढं बघा, विरुद्धार्थी शब्द. दुमत, एकमत.
नापिक सुपीक, सजातीय विजातीय, सुरुवात शेवट, सोय गैरसोय, ज्ञानी अज्ञानी, रिता भरलेला, वास्तव अवास्तव, सुपीक आणि नापिक. डन. चलो नेक्स्ट विरामचिन्हे. पूर्णविराम कसा असतो बघून घ्या. हे तुम्हाला एक्झामला असे दिलेले असतील आणि तुम्हाला ह्यांचं नाव लिहायचं आहे, त्यामुळं हे सगळं चिन्ह व्यवस्थित समजून घेताल. डन. नक्की. आता हे बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये हे शब्द दिलेले आहेत, थोडे जास्त आहेत, 2-3 वेळा बघून घ्या, हेच तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. तसंच हे बघा पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. आता सगळे रट्टा मारायचे का तर नाही, ह्यांचे बरेचसे शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, फक्त मराठीमध्ये तुम्हाला अर्थ माहीत नसतील. 6 ते 7 वेळा जरी तुम्ही वाचून घेतले तरी ह्याचे जे मार्क आहेत ते कन्फर्म होऊन जातील, त्यामुळं हे नीट बघून घेताल. डन. चलो मग आता एवढं आपण बघितलं, सगळे प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन्स बघितले. 16 गुण फिक्स का? नक्की फिक्स ना? आता भीती कमी झाली. हे 16 गुण अवघ्या 20 मिनटामध्ये आपण मिळवू शकतो आणि हे 16 गुण म्हणजे जवळपास 3% झाले. बघा 3% म्हणजे हे 16 गुण आहेत आणि तुम्ही सहज मिळवू शकता. फक्त प्रिपरेशन व्यवस्थित ठेवा. ह्याची जी PDF आहे ती ॲपवर तुम्हाला मिळून जाईल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. डाउनलोड करा आणि मस्त प्रिपरेशन करा. बाकी कमेंट सेक्शनमध्ये सांगतालच व्हिडिओ कसा वाटला, 16 गुण फिक्स आहेत का नाही आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा. आपण जो गोल ठेवलेला आहे तो प्रत्येक जण अचीव करू शकतो. फक्त जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा. चलो बाय बाय, ऑल द बेस्ट.